आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर फटाफट। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण। निवडणुकीच्या प्रक्रियेला काही तास शिल्लक असतानाच कोर्टानं निर्णय राखून ठेवला। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांना अंतरिम जामीन कायम। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार। मोहोळ यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। राहुल गांधी खटाखट म्हणाले, मी ग्रामीण भाषेप्रमाणे कचाकच म्हणालो, कुठल्याही गोष्टीवरनं धसामा करू नये। निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। कुठल्या तरी गोष्टीचा धसामा करू नये। समोरचे नेते ते म्हणले खटाखट खटाखट, मी म्हणलं कसा आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा। पुढील 2 ते 4 महिन्यांमध्ये शिंदे गट राज्यात दिसणारही नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपनं सेनेला गिळायला सुरुवात केली म्हणून आम्ही बाहेर पडलो, राऊतांचं स्पष्टीकरण। भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो। हा जो गट तुम्ही म्हणताय, ज्याचं त्या गटाचं नाव घेतोय, हा पुढल्या 2-4 महिन्यात तुम्हाला दिसणारही नाही महाराष्ट्रात।